व इतर 13 जणांनी जी जमीन खरेदी केलेली आहे या जमिनीचा झालेला बेकायदेशीर व्यवहाराबाबत तक्रार केलेली आहे। तसेच त्यामध्ये बांधकाम झालेलं आहे, ते बांधकाम अनधिकृत आहे, त्याची कोणती परवानगी प्रांत साहेब जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे नाही। या आशयाचं निवेदन दिलं होतं, त्यावरती 9 जूनपर्यंत कारवाई करण्याची विनंती केली होती आणि 10 जूनपासून मी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण बसणार होतो। त्या अनुषंगाने माननीय जिल्हाधिकारी सातारा यांनी चौकशीचे आदेश देऊन माननीय प्रांताधिकारी यांच्याकडून अहवाल मागितला आणि त्या अहवालावरती चर्चा होऊन माननीय जिल्हाधिकारी यांनी अप्पर जिल्हाधिकारी सातारा माननीय श्री जीवन गलांडे साहेब यांच्याकडे तक्रारीच्या अर्जाच्या अनुषंगाने मंगळवार दिनांक 11 जून 2024 रोजी सकाळी 11 वाजता अप्पर जिल्हाधिकारी सातारा यांच्या कार्यालयामध्ये सुनावणी लावली आहे। या सुनावणीच्या नोटिसा मला प्राप्त झालेल्या आहेत। त्याचबरोबर श्री चंद्रकांत वळवी, त्याचबरोबर अनिल विनायक वसावे आणि पियुष अरुण बोंगिरवार या तिघांनाही या नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत। सदर सुनावणीस येताना सातारा जिल्ह्यात तसेच इतर जिल्ह्यात किंवा इतर राज्यात आपण धारण करीत असलेले जमिनीचे 7/12 उतारा, खरेदी दस्त, फेरफार व इतर आपल्याकडील कागदपत्रांसह आपले लेखी म्हणणे घेऊन उपस्थित राहावे। प्रस्तुत सुनावणीस आपण गरज राहिलेस किंवा आवश्यक ते कागदपत्रे सादर न केलेस आपणास काही एक सांगायचे नाही असे गृहीत धरून महाराष्ट्र जमीन धारणेची कमाल मर्यादा अधिनियम 1961 नुसार जमीन धारणेची कमाल मर्यादेपेक्षा आपण जास्त धारण करत असलेली जमीन सरकार जमा करण्याबाबत नियमानुसार पुढील कारवाई करण्यात येईल अशा आशयाची नोटीस दिनांक 31 मे 2024 रोजी मला बजावलेली आहे। त्याची प्रत मला मिळालेली आहे आणि ती मी यासोबत जोडत आहे। धन्यवाद।